नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह स्मारकाचं अनावरण आणि लोकार्पण 5 सप्टेंबरला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते सोनहिरा साखर कारखाना स्थळी होणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजारोंच्या संख्येनं यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केलंय. पाहूया. की ज्या व्यक्तीमुळं, ज्या व्यक्तिमत्वामुळं, ज्यांनी माझं बोट धरून मला शिक्षण क्षेत्रामध्ये आणलं, मला राजकारणामध्ये मदत केली, समाजकारणामध्ये मदत केली, ते महाराष्ट्र राज्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक, भारतीय विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचं अत्यंत सुंदर स्मारक सोनहिरा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर होतं आहे. पुतळ्याचे उद्घाटन होतं आहे. 5 सप्टेंबरला तो कार्यक्रम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते, माननीय खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी या कार्यक्रमाकरता येत आहेत. आमच्या AICCचे अध्यक्ष, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार मल्लिकार्जुनजी खरगे साहेब आहेत. तुम्हाला कल्पना आहे, माननीय ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, महाराष्ट्रातले आमचे सर्वच नेते, आमदार, आमच्या महाविकास आघाडीचे आमदार, नेते, माजी मंत्री, हे सर्वच तिथं उपस्थित आहेत. आणि त्यामुळं एक असं विशिष्ट स्मारक होत असल्यामुळं कदम साहेबांचे आणि आमच्या घराण्याचे एक वेगळे कौटुंबिक ऋणानुबंध आहे. अगदी माझ्या वडिलांपासून, कारण वडिलांना ते अत्यंत मानायचे आणि कदम साहेबांचं जाहीरपणानं अनेक वेळेला कौतुक माझ्या वडिलांनी केलेलं आहे. आणि भारतीय विद्यापीठाचे ज्या वेळेला ते कॉलेज कदम साहेबांच्यामुळंच मंजूर झालं आणि म्हणूनच ह्या महाविद्यालयाचा ज्यावेळी रौप्य महोत्सव मिरजेला झाला त्यावेळेला माननीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब आणि त्यावेळेचे आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि आत्ताचे AICCचे अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या खोले सभागृहाला डॉक्टर पतंगराव कदम खोले सभागृह असं आम्ही नामकरण केलं. आम्ही तेवढ्यानं फक्त त्यांच्या ऋणातून उतराय होतं असं नाही, परंतु एक आदरांजली, त्यांचं एक काम, त्यांचं एक केलेली मदत एक सतत आमच्या समोर राहावी, येणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या एक ते पुढं असावं म्हणून ते एक आम्ही त्यांच्या स्मृती म्हणून ते केलं. आणि त्यामुळं आमचं एक कर्तव्य बनतं की ह्या कार्यक्रमाकरता आमचं नियोजन सुरू आहे की गेले 5-6 दिवस विविध प्रभागामध्ये आम्ही बैठका घेतो आहे आणि माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नियोजनाखाली, नेतृत्वाखाली हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी करायचा आहे. कार्यकर्त्यांबरोबर नागरिकांना, जनतेलाही आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. हजारो कार्यकर्ते, नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहावेत. सर्वच थरातल्या नागरिकांना आम्ही विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला या. आणि हा कार्यक्रम केवळ पक्षीय असा अजिबात नाही आहे, कारण हा स्मारकाचा कार्यक्रम आहे. त्यामुळं आपल्या महाविकास आघाडीच्या आणि इंडिया आघाडीचे सर्वच नेते त्या ठिकाणी येत आहेत. आणि अशा वेळेला एक सांगलीकर या नात्यानं आणि कदम साहेबांचा एक निष्ठावंत एक कार्यकर्ता या नात्यानं आम्ही जिद्दीनं हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. आणि